Hare
बोला, मला जरा मदत करा. एक तिकडे दे, इकडे दे. बोला. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ऐका कर कोणी, ऐकाला कर कोणी, ऐकाला कर कोणी, ऐकाला कर कोणी, ऐकाला कर कोणी. Thank you.
साठवण्याचे रुतले जागे साठवण्याचे रुतले जागे विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री राम जय राम दो अक्षरी म्हणता महापातका होय मोरी मनोनी नाम विसम्य क्षणभरी अखंड करी हरी।
श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसोनी, देव न लगे साठवणीचे रुदले लागे, देव मंदला भाव बुडाला काय करू, देव न लगे साठवणीचे रुदले लागे। कालचं कीर्तन मारुतीरायांचं आगमन केलेलं आहे त्यांनी, म्हणून आज रामावर घ्यावं, परंतु एवढं मोठं राम हे सांगू शकत नाही आपण। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसोनी, ऐता आलेला आहे की नाही आता इथे ह्या लोकांची मेहनत, देवीवाल्यांची सगळ्यांची, त्यांचे परिश्रम, त्यांचा पैसा सगळं मिळून उत्कृष्ट मंदिर बांधले आणि त्यांच्यासाठी आलेला देव आपल्यासाठी पण आलेला आहे, त्यांच्या एकट्यासाठीच नाही। देव घ्या कोणी, कोणीतरी घ्या आलाय ऐका तो, पण आपण काय म्हणतो देव न लगे, आता ठेवणार कुठे, हृदयात ठेवायचं तर हृदयात काम विकार सर्व भरलेले आहे, म्हणून देव न लगे साठवण्याचे हृदय लागे, देव मंदला भाव बुडाला काय करू, भाव कमी झाला, देवाचा मंदिर मोठं झालं भाव पाहिजे, मंदिरासारखा भाव असावा, अति आनंद, खूप छान मंदिर बांधलेले आहे। देव घ्या फुका, शेवटी तुकाराम महाराज मध्ये बाबांना फुकट तरी घ्या, देव घ्या फुका न लगे रुका, मोल काही पैसे नका देऊ पण घ्या तरी। बघा आता आपण तुम्ही आम्ही सगळे माळकरी आहोत, तेवढे तरी समजलं आपण माळ देव काय गुरुला दिले काय दक्षिणा 10-20,000 रुपये फुकट घेतलेली माळ आहे, फुकट घेतलेली नाही का। देव घ्या फुका न लगे काही दुबळा तुका भाव येणं आम्हाला काही माहिती नाही, पण हे शरीर चालावं म्हणून त्याच्यात देव उदार घेतलेला आहे, बरोबर की। मग जो उदार देव घेतलेला आहे त्याचं त्याला परत द्यायला पाहिजे की नाही, बरं देताना त्याचं व्याज तर द्यायला पाहिजे की नाही, थोडंसं त्याचं मुद्दल आणि त्याचं व्याज मिळून एकमेव म्हणजे रामनामाचं भजन, समजलं का। ते द्यायचं एवढं सगळं का सांगितलं, अख्खा 1 तासामध्ये अख्खा आपण कुठे सांगू, एवढं येत म्हणजे अर्थ तरी समजला पाहिजे की नाही, म्हणून अगोदर अर्थ सांगितलं। देव घ्या कोणी, काल ताईंनी ते हे केलं, शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूत, मारुती रायाला शरण आल्याशिवाय राम भेटत नाही, मारुती रायाला शरण पाहिजे। आणि आता सुरुवातीला जी आपली गडबड झाली ना थोडी तुमची माझी, आम्ही ओरिजिनल बाबा महाराजांचे फडावरचे म्हणजे वास्करांचे फडावरचे असल्यामुळे सुरुवातीला सुंदरते ध्यान घेतो, हार पण सुरुवातीलाच घेतो,
मनात काय शंका असेल तर काढून टाक. समजलं? देव या फुका फुकट दिलेल्या आहे हो. काहीच पैसेच नाही दिले आपण. दिलेत का? केव्हा माळ घातली, मी एक ठिकाणी गेलो होतो, काय सांगू आता, सगळ्या सांगायच्याच गोष्टी आहेत. तर तिथे ते चालू होतं माळेचं. तुम्ही हे काय करतात? तुम्ही नाही, यांना 11 गुरुवार बोलवलेलं आहे, तुम्ही तुला यांना माळ घालायची आहे, म्हणून ते फुकट कसे काय? नाही 25,000 रुपये घेतलेली आहे माळ घालायची. आता आम्ही फुकट देतो नाही का? देव घ्या फुका नाही लगे रुपया म्हणजे 1 पैसा सुद्धा नाही. समजलं का? असा असलेला श्री राम प्रभू तुमच्या दारात आलेला आहे आणि त्याची फक्त सेवा करायची. एक सेवा हा दारवंत. सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. त्रेतायुगाची सुरुवात झाली. मनु आणि शतरूपा. समजलं का? ब्रह्मदेवाने टाळी वाजवली. डाव्या हातातून शतरूपा आणि उजव्या हातातून मनु निघाला आणि त्याच्यातून सर्व सृष्टीची उत्पत्ती मनुष्य प्राण्याची झाली. मग त्यांना राज्यावर बसवले बनवला. बरेच दिवस राज्य केलं. ब्रह्मदेवाने सांगितलं आता हे करा, काय संतान पाहिजे की नाही? ते म्हणजे असा कसा संतान होईल? तपश्चर्याला बसले. 15,000 वर्ष तपश्चर्या केली. त्याच्यातले 7,000 वर्ष पाणी पिऊन आणि उरलेले 8,000 निराहार नुसते हवेवर तपश्चर्या केली. त्यावेळेला प्रभू प्रसन्न झाले. विष्णू परमात्मा म्हणजे आई काय पाहिजे? ते म्हणजे तुझ्या शब्दातच मिळालं मला. ते म्हणजे कसं काय? तू विचारलं का आई काय पाहिजे? मला आईच व्हायचं आणि तुला मुलगा व्हायचा. म्हणून विष्णू परमात्मा तिच्या पोटी आलंय. कोणाच्या? शतरूपाच्या. तीच ही झाली कौसल्य माता झाली. आणि तो मनु जो होता तो दशरथ राजा झाला. मग आता सगळ्या तुम्ही आहे ना, सगळे विचार करायच्या गोष्टी. प्रत्यक्ष 15,000 वर्ष तपश्चर्या केलेली, तरी सुद्धा पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी लागली. तपस्या करून सुद्धा पूर्ण झाल्यावर लगेच का पुत्र प्राप्ती झाली नाही. आपल्याला कसं एक माळ जपली का आपण होतो, आपल्याला आम्हाला अमुक पाहिजे. एक माळ जपून कसं पाहिजे? त्याच्यासाठी आयुष्य घालवावं लागतं. तपश्चर्या पाहिजे. तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त आणि गुजविना हे तो कोण सांगे. तपश्चर्या केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही आणि मिळालं तरी ते वरच्यावर मिळेल. ते काय टिकणार नाही, त्याला काय रस येणार नाही. बरोबर ना? रस यायला पाहिजे की नाही? वाणीला रस येण्यासाठी त्या नारद भक्तिसूत्रामध्ये श्लोक आहे. यत्लब्ध्वा पुन्हा सिद्धो भवति अमृतो भवति आणि तृप्तो भवति. नामस्मरण करून 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 वाचेला सिद्धता येते. सिद्धो भवति, त्याच्या वाचेला त्याच्या देहाला सगळी सिद्धता येते आणि सिद्धता आल्यावर त्यांच्या मुखातून निघालेली वाणी अमृतो भवति. अमृतासारखी गोड वाटायला लागले आणि अमृतासारखी वाटलेली वाणी समजला का? नंतर तृप्तो भवति. साधू तृप्त असतो कारण वाणी अमृताची झालेली असते. काय असतं? साधू तृप्त असतो, त्याला काय कसली चिंता नसते. चिंता असेल तो साधूच कसला. समजलं का? त्याच्यातल्या प्रमाणात काय आठवतील त्या गोष्टी समोर येतील. त्या संत प्रभू रामचंद्रजी मैया आणि मारुतीराया बसले असत. राज्यावर बसले कथा सांगतो. पाठीमागून पुढे बसल्यावर मैयाने मारुतीरायाने विचारलं कसं काय? मैया तर बरं आहे, तुला काय वाटलं? कोणी सांगितलं? मैयानी प्रश्न विचारला. ती बोले मला काय वाटणार, यांनी केलं सर्व. कोण? मारुतीरायाने. कोणी? प्रभू रामचंद्राने. मैयाने सांगितलं नाही, त्यांनी नाही केलं. मी आधी माया शक्ती, मी सर्व रचना केली. त्यांच्यामध्ये जर हा राम आणि ही सीता जर भेद असेल तर परब्रह्मच नाही. काय वाक्य आहे बघा. प्रभू रामचंद्रांच्या मध्ये जर भेद असेल की हा रावण आहे आणि ही सीता आहे, असू दे बस. विठ्ठल विठ्ठल
समजलं का? आणि मर्यादा पुरुषोत्तम होती, कुठेही मर्यादा सोडलेली नाही त्यांनी त्यांच्या वागण्यामध्ये याच्यामध्ये. शेवटी गंमत अशी झाली, सगळं हे जसं झालं तसं वशिष्ठजी आतमध्ये आले, सगळं झाल्यावर खोलीमध्ये नेले आणि दरवाजा लावला. दरवाजा लावल्यावर देवाने विचारलं, हे काय करता गुरु? ते म्हणजे जे अगोदर करायला पाहिजे ते आता करतो. दरवाजा लावला आणि वशिष्ठजीने उकड्या पाया पडले रामाचे. बोले हे काय आहे? ते बोले रामा, तू ह्या कुळामध्ये येणार म्हणून मी अवतार घेतला होता. मला काय मनुष्य अवतार घ्यायची हौस नव्हती. ब्रह्मदेवाने सांगितले प्रभू रामचंद्र येणार आहेत म्हणून अवतार घेतला, आणि तू असा आला की दरवेळेला तूच पाया पडतो माझ्या. मला एक चान्सच देत नाही. अरे तू परब्रह्म आहे, तुझ्या मी पाया पडत आहे. ते म्हणे ना तुम्ही संत मिले, काय नाही संत मिल, काय संत मिलचं काय नाही, तू परब्रह्म आहे. तेव्हा प्रभूंनी सांगितले हे सगळं आता ठीक आहे, पण कृपा करून लोकांच्या समोर काही नका पडू. समजलं? कारण सगळ्यांना जर समजलं परब्रह्म आहे तर राजा म्हणून बाजूला होईल ना. समजलं का? अशा असलेला जो श्रीराम, त्याच्या जीवनात कितीतरी उत्कृष्ट प्रसंग आहे. एक दिवस प्रभू छोटे होते, लहान चालायला लागले होते नुसते, आणि चालता चालताना असे हाताला धरायचे. त्याच्या अगोदर कथा अशी झाली होती, शिवबाबा आले होते रामाच्या दर्शनाला. देव रडतात, तिकडे शिवाच्या डोळ्याला धार लागलेली. आल्यावर सगळ्यांना काकभूषणी बरोबर होते पोथी घेऊन. त्यांनी सांगितलं चला बाजूला बाजूला, हिमालयातून ज्योतिष आलेलं आहे, ज्योतिष सांगतो. आता ज्योतिष सांगतो मला सगळ्यांनी गर्दी बाजूला केली. मैयापर्यंत नेलं. प्रभू रामचंद्र मांडीवर रडत होता आणि शिवाला बघितल्याबरोबर आतून एकमेकांचा नमस्कार झाला. आणि नमस्कार झाल्यावर प्रभू रामचंद्रजी गप्प बसले, हातात घेतले, मांडीवर घेतले. अरे रामा, आज ह्या रूपामध्ये भेटला, किती आनंद वाटतो रे राजा. देवाची बोलताना गोड बोलणार, कडक कडक काय काय बोलायची गरज नाही का? लहान मुलाची जसं बोलतो आपण तसं बोलावं देवाची. मग सांगितलं, हात दिला हातात, आता जास्त वेळ राहील कसा? तुला ज्योतिष सांगतो. ज्योतिष सांगायला सुरुवात केली. हा याला जाईल, काठिकाचा वध करील, तिथून स्वयंवराला जाईल, आई तुम्हाला उत्तम सूनबाई आणेल. कौशल्या माता खुश झाली. बोले पुढे काय? ते बोले नाही, पुढे अजून काय उठलं नाही. कसं सांगेल वनवासात जाईल? अजून ती रेषा उठली नाही, परत येईल मी. काकभूषणीने हात जोडले. बोले तुम्ही जा, आता मी नाही येणार. 5 वर्ष काकभूषणी तिथे होती अयोध्येला. कशासाठी माहिती का? देवाचं उष्ट खायचं. देव खाता खाता बाहेर जायचा, असं उठायला लागलेलं फेकायचा आणि मग ते काकभूषणी खायचं. आणि असं चालू असताना एक दिवस गंमत झाली अशी. 3-4 माणसं आली मैयाच्या समोर. ओम भवती भिक्षांदे. मैयाने आणून भिक्षा दिली. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. मैयामध्ये काहीतरी गडबड दिसते. तुम्ही भिक्षेकरी वाटत नाही, तुम्ही साधू आहात, का मागायला येता? पूर्वीची पद्धत सांगतो, आता तिला सांगतो. पूर्वी असं होतं की साधूला घरपोच सर्व देत होते. त्याला काय अन्न वस्त्र निवारा. साधूने राजाजवळ यायची गरज नव्हती, राजाने साधूच्या जवळ जायचं. हा सनातन धर्म आहे, लक्षात ठेवा. साधू कशाला मागायला गेले? आणि मागेल तो साधू काय? साधू आशीर्वाद देतो, त्याच्याने आपल्या आयुष्याचं कल्याण होतं. तर त्यांनी देव असा त्या फरशीला भिंतीला धरून चालत होता. आणि मैयाने हात जोडले. म्हणजे काय खरं सांगा, म्हणजे काय सांगणार? समजलं? काय सांगू आई, आम्ही खरंच साधू आहोत. म्हणजे कशासाठी येतात? म्हणजे त्याच्यासाठी येतो. तो जो चालतो ना छोटा छोटा, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक 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 चलत रामचंद्र बाजत पैजनिया. तिलकी तिलकी उठत धार, हाय माय गोदले
दशरथ की रविया ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. ठुमक ठुमक चालत होता. सोन्याचे पैजण होते देवाच्या ह्याच्यात, ते वाजवत होते. ते ऋषी जो चार येत होते ना, त्याने हात जोडले मैयावर. काय आहे ते बोले, काय सांगू मैया, दुर्भाग्य होता, दुर्भाग्य. तो बोले का? बोले याची 40,000 वर्ष तपस्या झाले, याची 35 झाले, माझी 30 झाले, याची 20,000 वर्ष तपस्या झाले. बोले दुर्भाग्य काय? बोले आमच्यापेक्षा ती भिंत चांगली आहे, खालची फरशी चांगली आहे. प्रभू रामाचा स्पर्श होतो, त्या भिंतीला देवाचा स्पर्श होतो. आम्ही दुर्भाग्य होत, आम्हाला दर्शन होत. आमच्यापेक्षा ती फरशी चांगली आहे, तिला रामाचे चरण स्पर्श होतो. का स्पर्शी झालो नाही? कशाला गेलं तपश्चर्या करायला वनामध्ये? अत्यंत वाईट वाटले. समजलं का? म्हणजे असू दे, आता बसा इथे. तर म्हणजे नाही, आता काय बसू, आम्ही भिक्षा मागायला येतात नाही. आमचं मन तृप्त झालेलं आहे आणि आज याचं दर्शन झालं, खूप आनंद वाटला. देवाचं दर्शन झाल्यावर आनंद वाटलाच पाहिजे. समजलं? तर दर्शन झालं बरोबर की नाही? पूजेच्या दिवशी आपल्याकडे मला साधी गोष्ट सांगतो. पूजा असते आपल्याकडे, लग्न असतं, तेव्हा आपण कुठेतरी कोपऱ्यात बसून खातो, यांना कुठेच मिळणार तरी त्या तृप्त असतात. आनंदामध्ये तृप्ती असते, लक्षात ठेवा. बरोबर आहे का? आनंदामध्ये तृप्ती असते. आणि दुःखामध्ये बघा, मैतावरून आल्यावर सांगतात आंघोळ करतो आधी काहीतरी खायला कर. दुःखामध्ये भूक लागते, सुखामध्ये भूक लागत नाही. रामनाम असं घ्या की भूक लागणार नाही. रामावर अत्यंत प्रेम करा, अत्यंत प्रेम करायचा राम आहे. राम म्हणजे काय? तो रावणाला मारा मिळाला नाही, तो तिथं त्यांनी बटन ऑफ केलं तर रावण मेला असता. तुमच्याजवळ रिमोट आहे, त्याच्याजवळ नाही, त्याच्याजवळ सर्व जगाचा रिमोट आहे. परंतु कौशल्या मातेच्या हातून जेवासाठी आले, समजलं का? भरताच्या प्रेमासाठी आला. भरत म्हणजे सामान्य नाही, राम म्हणजे सामान्य. आता इथे आणून आपण नृत्य केलेलं आहे, त्याला बसवलेलं आहे. समज, राम रमयंती आणि कृष्ण कर्षती. रमण रूपाने आपल्या शरीरामध्ये आहे तो राम, आणि कर्म रूपाने प्रगट होतो तो कृष्ण. आणि दोघांचा ऐक्यानंद तो हरी, दोघांचं ऐक्यानंद तो हरी. म्हणून आपण काय म्हणतो? पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. बरोबर, हे दोघांचं एकजीव झालं तो पांडुरंग परमात्मा. राम रमण रूपाने आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये. राम रमण रूपाने म्हणजे कसं माहिती का? याच्यामध्ये करंट आहे की नाही? दिसतं का करंट? नाही दिसत, परंतु करंट आहे म्हणून माईक चालतो की नाही? तसा राम दिसत नसला तर रामाचं करंट आपल्याला आहे म्हणून आपण घेऊन ज्या क्षणाला शिवबाबा त्या क्षणाला आपण घेऊन, आणि तो क्षण यायच्या फक्त देवाचं भजन करा. श्रीराम जय राम एकच आहे, देवाचं भजन करणे. समजलं का? देवाच्या भजनाशिवाय गत्यंतर नाही. सर्व धर्म परित्याजे मामेक चरण भज. सर्व धर्मांचा म्हणजे ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म हे धर्म नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याचा सर्वस्वाचा त्याग करून त्यावेळेला रामाचं भजन प्रयत्न केला तरी होत नाही असं नाही, होतं. परंतु या सर्वाचा त्याग करून त्यावेळेला रामाची भेट होते. आणि ती भेट जो घालून देतो तो मारुती राया. रामाची भेट कोण घालून देतो? मारुती राया. म्हणून चरण त्याला शरण आल्याशिवाय राम भेटत नाही. राधा मातेला शरण आल्याशिवाय कन्हैया भेटत नाही. समजलं का? आणि माऊलीला शरण आल्याशिवाय पांडुरंग भेटत. बरोबर आहे ना?
माऊलींना शरण आहे, अत्यंत प्रेमाने शरण द्या माऊलींना. तुम्ही आम्ही सर्व वारकरी आहोत, माऊलींचे पायी नाही का. बाकी द्या सोडून, माझं कीर्तन कीर्तन जाऊ दे बाजूला. फक्त माऊलींचं भजन करा व्यवस्थित, देवावर प्रेम करा. प्रेम नाही केलं तर काही उपयोगाचं नाही. प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विण भजन कीर्तन, प्रेमे विण पूजा ध्यान, वृथा दान लोकनाथा. परीक्षितीला शुकदेवाने सांगितले हे फुकट आहे सर्व. किती वेळ अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली पण कळली काहीच नाही. काय उपयोगाची नाही का. एकत्र माऊली अनुभव आम्ही त्याच्यावर प्रेम करा, माऊलींवर प्रेम करा, आपोआप ज्ञानेश्वरी. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. बाकी सर्व काहीतरी दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, परंतु प्रेम पाहिजे. बरोबर की पत्नीला प्रेम पाहिजे असतं, साडी नको असते. दर महिन्याला 10,000ची साडी आणि दररोज पिऊन आला तर कसं प्रेम व्हायचं. काही नको तिला, प्रेम पाहिजे, प्रेमाने हाक पाहिजे. आता इथे सर्व माता बसलेले आहेत. कुठली आई सांगते सांगा बाजारात चालले तर साडी घेऊन ये, कोणी सांगते का. लवकर ये, लवकर ये सांगते आणि त्याच्यासाठी पायरीवर बसून राहते. किती तिला सांगून येऊ जाऊ दे आपण की जाऊन येतो, तो आतमध्ये झाला जेव, आपण येईपर्यंत जेवत नाही ती आली. प्रेम पाहिजे असं. आईला काही नको आहे लक्षात ठेवा. उगाच आपण मी हे सांगतो आईला मी हे केलं, काय केलं आईला तुम्ही. मला एकाने मी सांगितलं मी आईसाठी असं करतो तसं करतो. तुम्ही काय सांगतो तू आमच्या खेडेगावात ये मग समजा तुला आई काय नाही का. अहो लुकड्यावर मुलांनी संडास केला, हे केला, लग्नी केली असे झटकून टाकते, धुवत पण नाही बसत. पुढचं सांगू का, रक्ताचं दूध करून पाजणार तुम्हाला. कसलं दूध झालं नाही, रक्ताचं दूध करून पाजणार. त्या आईला जर तुम्ही सांभाळलं नाही तर सर्व फुकट आहे. आता सुशिक्षित याच्यात माझी बरीच भाषणं असतात. तिथे एकच मी सांगतो, घरावर तुम्ही बोर्ड लावले ना, गर्व से कौम हिंदू आहे. आई वडील वृद्धाश्रमामध्ये असेल तर ती पाठी टेकून द्या तर हिंदू. बरोबर की बोर्ड लावता गर्व से कौम हिंदू आणि आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहे. हे रामाची शिकवण नाहीये. बरोबर, ही रामाची शिकवण नाहीये. रामाने काय दाखवलं, रामाचं ध्येय जे आहे, चरित्र आहे, ते सर्व जगाला पावन आणि पवित्र करणारं चरित्र. एक मिटिंगला होतो मी, मोठी मिटिंग होती, तर त्यांची चर्चा चालली होती रामावर. असं आहे तसं आहे, ते मुसलमान असे ख्रिश्चन असे. तर मी मध्ये जरा हसू आलं मला. म्हणजे मला तुम्ही काय बोलत नाही, काय बोलत तुम्हाला राम नाही समजलं तर तुम्ही त्यांना काय समजावं ख्रिश्चनाला. तुम्ही असं का बोलतात. अहो बोलू राम तुमचाच कसा आहे, राम सगळ्यांचा आहे ना.
सर्व जगाचा राम आहे असं वाटतं का मुसलमानाला? भावाभावामध्ये भांडण व्हावं, एकोपा राहावा ना, ज्याला एकोपा राहावा असं वाटतं त्याचा राम आहे, बरोबर की? त्याचा भरत आहे, त्याचा शत्रू नाही. लक्ष्मणाची गंमत सांगतो. लक्ष्मणाला काही प्रसंग आला की छाती काढून पुढे व्हायचा, मान स्वतः घ्यायचा, शक्ती लक्ष्मणाला लागली, पण तो कधी बोलला नाही लक्ष्मण की जय, सियावर रामचंद्र की. सतत देवाचा गौरव, सतत देवाचा गौरव, बरोबर की? काय आता सगळं इतकी दुनिया बदली झालेली आहे ना, काय बोलण्यात अर्थ नाही. बहिणीला कमी राग येतो, भाच्याला जास्त येतो, हिस्सा मागायला येतात. तू अत्यंत चुकीचं आहे. प्रेम करा. तुमच्या आईनं तिचे भाऊ बघून घेतील ना काय ते, कशासाठी मागतात, काय मागतात, ते चालले कुठे. त्याच्यात एकीकडे काय सांगू तुम्हाला, एकीकडे सरकार सांगतो हुंडा विरोधी हे करतो, एकीकडे समान हक्क, एक काहीतरी ठेवा ना, समान हक्क ठेवा ना, हुंडा विरोधी तरी ठेवा. चुकीचं बोलतो का बाबा? सर्व समाजाची कायदा वाट लावतो. तुम्ही कायद्याने जाऊच नका, आपल्या प्रेमाने जा. आम्ही शेतकरी आहोत, शेतकऱ्याच्या प्रेमाने राहा, बरोबर की नाही? आपण शेतकरी आहोत. घरात कोणी आलं त्याला विनमुख पाठवत नाही, त्याला विचारत नाही घेणार का त्या म्हणून. ह्या प्रेमाने राहा, आयुष्यभर सुखी व्हा, बरोबर की नाही? काय विचारायचं गरज आहे? 12 वाजता आले, ताट वाटायचा बसा, तो शेतकरी, समजलं का? आणि त्याची ताकद दाखवतो. आता जशी मी काय बाबा ठरून मिळून आलेलो, एक दिवस नारद मुनी चालले आणि एक शेतकरी आपला नांगर चालला. दुपारी 12 वाजले, त्यांनी नांगर सोडला आणि जेवायला बसणार तेवढ्याच नारद मुनी आले. नारायण नारायण, त्यांनी हात जोडले. म्हणजे नारद मुनी वा माळकरी होता, घरामध्ये माळ होती. बोले बसा बसा. बोलल्यावर काय मागवायला लागले नाही राईस प्लेट, आतल्या अर्धी भाकरी त्याच्या हातात दिली, अर्धी भाकरी त्यांनी खाल्ली, शेतकऱ्यांनी खाल्ली. खाल्ल्यावर त्यांनी विचारलं नारद मुनी, तुम्ही देवाकडे जाता ना? ते बोलले हो. त्यांना विचारा ना, कोणाला? देवाला, की माझी भेट कधी होईल, देव कधी भेटेल मला? ते बोलले विचारतो बोलले. गेले नारद मुनी, काही दिवसांनी आले परत. जिथे अगोदर भाकरी खाल्ली होती तिथे आल्यावर नारद मुनी आल्या, त्यांनी यावेळेला अख्खी भाकरी दिली. बोले मी उपाशी राहील, तुम्ही निरोप आणले ना? बोलतो हो निरोप आणले. मग दिले, अख्खी भाकरी खाली. बोले आरामात खा, मला आरामात निरोप द्या. खाऊन झाल्यावर नारद मुनी काय बोलले माहितीये का? बोले हो देव भेटले, तुझं नाव सांगितलं, त्यांना नाव माहित आहे. त्याने सांगितलं 10-12 जन्म घ्यावे लागतील. 10-12 हे विसरला, तो जन्म घ्यावे लागतील हे पण विसरला, समजलं का? देव भेटेल म्हणून तो नाचायला लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्षणात पांडुरंग परमात्मा समोर. नारद मुनी बोलले, देवा हुशार आहे रे तू, मला सांगितलं 10-12 जन्म लागतील आणि ह्याला क्षणात भेट दिली. बोले नारद मुनी कसं समजत नाही तुला? 10-12 जन्मात जे पुण्य होणार होतं ते क्षणात आणलं ना त्याला, म्हणजे आतून पाहिजे होतं, ते आतून पुण्य मिळालं, बरोबर ना? भक्तिप्रेम आतून मिळालं आणि त्याचं इतकं झालं की मला प्रगट व्हावं लागलं. काय करावं लागलं? मला प्रगट व्हावं लागलं. ही भक्ती आहे, लक्षात ठेवा. पोथी वाचणे, ज्ञानेश्वरी वाचणे हे आता आम्हाला सांगायचं म्हणून वाचतो, पण ती वाचलीच पाहिजे असं नाही. माऊलींवर प्रेम कर. तुम्हाला सांगतो, अशी ज्ञानेश्वरी घ्यायची, छातीला लावायची, सांगायचं माऊली आम्ही सामान्य कुळात जन्माला आलो, आम्हाला कोणी शिकवली नाही ज्ञानेश्वरी. नाही का? कोण शिकवेल आम्हाला? तुझ्याशिवाय कोणीच नाही आम्हाला. पाया पडायचं, ज्ञानेश्वरी खोलाची सकाळी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली असं बोट फिरवत जायचं. 1-2 पानं दररोज असं करता करता होते ना ती. आणि जिथे पारायण चालू असेल बाजूला बसायचं, त्यांनी पान पालटी केली की आपण पान पालटी करायची. तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ज्याला आई काहीच शिकले नाही, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने
आणि माऊलींची इतकी अत्यंत कृपा 3 जण आहेत माझ्याकडे. आई काहीच शिकलेलं आहे तरी ज्ञानेश्वरी वाचता येते. ही ताकद ज्ञानेश्वर महाराजांची. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेवच होतो. माऊलींचं भजन केल्यावर ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान शिकायला पुढे जावं लागत नाही. ज्ञान देणारे माऊली येतात आणि त्यांचं भजन सोडून आपण इकडे तिकडे गेलो. त्यांनी सांगितलेला राम नाही ऐकला, त्यांनी सांगितलं मारुती काय मारुती राहायचं सांगू तुम्हाला. किती प्रेम असेल, किती प्रेम असेल. अहो अवतार धराचा ठरलं काम काहींनी सांगितलं असेल. अवतार धराचा ठरल्यावर पार्वती मातेला सांगितलं आता तू येऊ नको. ते बोले का तू आली की बिराड होईल ना, बरोबर की नाही. मग कसं काय जावे. मग बोले कसं जातं. ते बोले नाही फक्त लंगोट बांधून जातो, कपडे धुवायचे पण झंझट नको. तेवढा वेळ धुवत राहिले तर रामाचं भजन तोंडातून कमी होईल ना. मग बोले मी काय करू. ते बोले तू काय नाही कर, ये माझी शेपटी म्हणून ती वाढवता येत होती. ती पार्वती माता होती, शेपटी मागती. त्याच्यामुळे आधी माझी शक्ती होती, ती जेव्हा पाहिजे तेव्हा वाढवत होता आणि जेव्हा पाहिजे असं करत होता. काही नको मला, काही नको. सतत रामाचं भजन. सततम कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रता. दृढव्रता दे रामाचं भजन करा. कसं तरी करायचं म्हणून नको. सांग बाबा जय जय राम कृष्ण हरी जय. आरती आली का बघतो. संपलं ना भजन. माझी साधी भक्ती असते, काय गडबड गडबड सांगत नाही. आता आपण हरिपाठ म्हणतो की नाही, बरोबर आहे ना. विष्णुविण जप व्यक्त त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. एखाद्याला चहा प्यायची त्याला चुलीवर चहाचा वास आला, पुढचा हरिपाठ संपला. लक्ष कुठे गेलं. त्यापेक्षा चहा मी पिऊन करा ना असं कुठे सांगितलं. अमुक करा ना, आंघोळ करा ना, न लगे दंडन मुंडन देता. साधनांची नाही आटाआटी. अमुक साधन पाहिजे, तमुक साधन. एक लक्षात ठेवा, एकमेव पांडुरंगाचं भजन असं आहे की त्याला अनुष्ठानाची सुद्धा गरज नाही. समजलं का. अनुष्ठान केल्याशिवाय करू नये, पण पांडुरंगाच्या भजनाला अनुष्ठान पण नाही आणि संपवायचा असाल तरी काहीच नाही. न लगती सायाचं जावे वनांतर. काय कष्ट करायची गरज नाही. कशाला मनामध्ये जायचं. बरोबर आहे की नाही. मी बोलतो बाबा जास्त स्पष्ट, त्याच्यामुळे पटत नाही. बरोबर की नाही. आपल्यामधले काय काय कोणी जात असतील तर त्यांना दंडवत. पंढरपूरला चातुर्मासाला जातात. चातुर्मास हा संन्यास्यांचा चातुर्मास आहे. समजलं का. त्यांनी इकडे तिकडे न फिरता क्षेत्राच्या ठिकाणी राहावं म्हणून ते क्षेत्राच्या ठिकाणी राहतात. वारकऱ्यांनी क्षेत्राच्या ठिकाणी राहायचं गरज नाही. आपल्या नातवाला हरिपाठ शिकवला की चातुर्मास झाला. बरोबर आहे. आपलं काम काय आहे. हरिपाठ शिकवणे. नातवाचा हरिपाठ घ्या ना, तो चातुर्मास. काय तिकडे जाऊन काय करतात, काय करत नाही. काय करतात त्यांनी सांगत नाही. जाऊ द्या, सगळं माहिती आहे. प्रभू रामचंद्राला कैकेयी मातेच्या देशाने 14 वर्ष वनवास. 2 प्रश्नाचे आहेत की किती कैकेयी माता वाईट होती असं वाटतं ना आपल्याला. नाही, कैकेयी माताचा उद्देश वेगळा होता की हे अयोध्या रामनगरी आहे. बरोबर नाही. ह्या कौशल्य नगरीमध्ये हा बसला की राजा आहेच ना. त्याच्या बाजूला सैन्य आहेत, सर्व काही आहेत. इथे याचं कर्तृत्व काय रामाचं. रामाचं कर्तृत्व रामाला काहीतरी मान मिळावा म्हणून वनामध्ये पाठवलं. कशासाठी पाठवलं. राम मोठा व्हावा मानाने म्हणून वनामध्ये पाठवलं. ती उगाच इच्छा नाही केली. कैकेयी माता अत्यंत जीव, काय सांगू तुम्हाला. तीच पुढे देवकी माता झाली पुढच्या याच्यामध्ये. अत्यंत जीव. प्रभू रामचंद्रांना. बरं लक्ष्मण काय सांगितलं. किती प्रेम असतं आपलं.
प्रभू रामचंद्र निघाले, लक्ष्मणजी निघाले. निघाल्यावर आता आरती करायला पाहिजे ना, बरोबर आहे की? उर्मिला आली आरती करायला. आरती घेईपर्यंत सुद्धा थांबला नाही की जर माझ्या प्रभूला 1 मिनिट मी उशीर झालो, त्याच्या मनामध्ये जर काय झालं तर करायचं. ती 14 वर्ष त्या द्वारकाशीला टेकून राहिली. तिचं पुण्य फळाला आलं म्हणून मेघनाथ मारला गेला. मेघनाथ मारणे एवढा सोपा नव्हता. पतिव्रतेचं तिचं पत्नीचं पुण्य मिळालं गेला. आणि निघाला पुढे. जाताना आईने विचारलं, बाबा कुठे झाला? म्हणजे प्रभूच्या सेवेला चाललो. मला एक लक्षात ठेव. म्हणजे काय लक्षात ठेव? ह्या क्षणापासून मी तुझी आई नाही आणि दशरथ तुझे वडील नाही. या क्षणापासून सीतामाई आई तुझी आई आहे आणि प्रभू रामचंद्र हे तुझे वडील आहे. तेव्हा ते हो डोळ्यात तेल घालून जागरण करून देवाचं राखण कर, देवाची साथ दे. त्याने विचारलं, आई झोप कधी येते? म्हणजे जेवल्यावर. पाणी सोडलं, या क्षणाला जेवण सोडलं. त्या क्षणाला जेवण सोडलं. काय भाऊ असं जेवण सोडलं. तिथून सुरुवात झाली. तो परत येईपर्यंत लक्ष्मण झोपला नाही. कधीच झोपला नाही. काही वेळेला काही विचारतात, तो लक्ष्मण एवढा टाईट का होता? टाईटच राहील ना तो. मग याच्या प्रभू रामचंद्राच्या विजय पताकांचा हे होता, तो काठी होता. काठी वापरून जमेल कशी? काठी होता, त्याच्यामुळे सतत टाईट होता. कोणाचं काय ऐकत नव्हतं. राम सोडून कोणाचं काय ऐकत नव्हतं. आणि वनामध्ये गेले, बसले तिथे. पहिल्या दिवशी फसवलं सगळ्यांना. सांगितलं झोपा 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 सांगितलं. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, मैया आणि सुमन हे नदीतून आरपार गेले. ते चाकोरी जे असतात ते पुसले सर्व. त्यांना कुठेच पत्ता नाही, कुठे गेले ना काय गेले. आणि गंगामायाच्या किनाऱ्यावर गोवकाजवळ गेले. गोवकाने आदर सत्कार केला. त्यांना झोपाला ते बोलले नाही, आता झोपा बिपाचं काही नाही. लक्ष्मणाने सांगितलं मी तर झोपणारच नाही. मग गोवक आणि लक्ष्मण गप्पा मारत बसले. गप्पा म्हणजे काय? देवाच्या. गोवकाने सांगितलं, लक्ष्मणा अशी कशी रे आई? आम्ही आदिवासी होतो, आमची आई नसते अशी. वनामध्ये कसं काय पाठवलं? आता त्याला काय विचारायला त्याच्यातलं हे माहिती नव्हतं. ते बोलले ठीक आहे. गप्पा मारता मारता गप्पा काय झाली, मध्ये अग्नी पेटवलेली होती. चारही बाजूला ते होते. अगोदरच्या दिवशी जेव्हा निघून आले होते की नाही, मग कोणीच झोपले नाही. चारही बाजूला असे समजलं. आणि चारही बाजूला नुसते कसे बसणार, नाचत होते. ते देवाचं भजन करत होते. अवधपुरी के राजा राम, वृंदावन के राधे श्याम, श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम
रामाचं भजन करत बस. प्रभू रामचंद्रजी असे झोपलेले होते, मैया झोपलेली होती आणि लक्ष्मण जागाच होता, भजन करत होते. मग ते अग्नी पेटवला होता कंटिन्यू. गोवकांनी सगळ्यांना बोलायला लागले इकडे या. त्यांची उपजीविका काय होती? पशु, जंगली पशु मारणे आणि खाणे, बरोबर आहे की नाही? गोवकांनी अग्नीवर हात ठेवला आणि सांगितले मी आजपासून शपथ घेतो की आजपासून मांसाहार करणार. समजा सगळ्यांना सांगितले शपथ घ्या, काही वेळ येऊ दे, पण राम भेटून जर आपण हे करू तर काय राम भेटून फायदा? सगळ्यांनी शपथ घेतल्या, मांसाहार सोडला. सकाळ झाली, देवाने सांगितलं आता आम्हाला सोड. ते बोले सोडतो. आता सोडतो नावेत बस. त्याने सांगितलं नावेत नाही बसते, कोणी नावेत घेणार नाही तेव्हा तुला. तुझ्या पायाने दगडाची शिला झालेली आहे, माझ्या नावेची बाई झाली तर तिला कुठे पोचू? मला याच्या जायची पोचता येत नाही, तिला कुठे पोचत बसू? मागच्या जन्मी गोह हा जलचर होता. क्षीरसागरामध्ये प्रभू होते. प्रभूला रूप बघून मोह गेला आणि दर्शनाला गेला. त्यावेळेला लक्ष्मणजी शेष होता, त्यांनी फणा मारला आणि तो मेला, तो मनुष्य झाला. समजला का? गोप सांगतो पाय दुखल्याशिवाय मी जाऊन देणार नाही. आणि लक्ष्मण रागावला, बोले हे काय उद्धटपणा करतो. आणि ज्या वेळेला मैया असते, मैयाने सांगितलं मला लग्न झालं, सासरा पाय देतो, त्यावेळेला रामाने एकच पाय दिला होता, दोन्ही दिले नव्हते माझ्या वडिलांना, आणि हा दोन्ही पाय धुवायला मागतो. समजलं का? प्रभू रामचंद्र जे असतात ना, गोक असतो. लक्ष्मणाला काय समजलं नाही काय येते, मैयाला काय समजत नाही काय येते. समजलं का? मग त्याने सांगितलं देवा मागच्या जन्मी यांनी फणा मारला, तुम्ही मनुष्य झाले, आणि ह्या जन्मी तू समोर आहे आणि मारला तर मी काय होईल? काय ज्ञान प्राप्त होतं बघा. सहवासाने भक्तीने ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाने भक्ती येईलच असं सांगू शकत नाही. समजलं? भक्तीने ज्ञान प्राप्त होतं आपण. आणि मला ठीक आहे पाय धुतले. समजलं का? पाय कशामध्ये धुतले माहिती का? लाकडी कासवट असते ना आपली, पूर्वी होते बघा आपल्याला, अजून ते मशाला मिळतात लाकडी खळा तो, त्याच्यात का धुतले माहिती का? लाकडामध्ये ते पाणी जिरून राहिलं आणि ते पाणी ज्या ज्या वेळेला मी भाकरी बनवीन त्या त्या वेळेला माझ्या भाकरीला लागते. काय विचार होते बघा ना. ज्या ज्या वेळेला भाकरी बनवेन त्या त्या वेळेला प्रभू रामचंद्रांच्या चरण धुतलेलं पाणी माझ्या भाकरीला लागते, ती मी खाईन, तो प्रसाद म्हणून. पलीकडे लिहिले ते गीत रामायणामध्ये चांगलं गाणं आहे, मला काय तेवढं. नकोस नौके परत फिरू, नकोस गंगे ऊर भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे भागीरथी. आनंदाने पलीकडे सोडलं. एक मनुष्य दिला बघा, ही कथा महत्वाची. बोले जातात वाटाड्या दिला, चित्रकूट पर्वतावर गेले. आणि काही दिवसांनी प्रभू भरत ज्या वेळेला आल्यावर त्यांनी बोले हे काय चित्र, काय वेगळं दिसतं अयोध्येचं, काय झाले सांगत नाही. कोणाची सांगायची हिंमत होत नाही. शेवटी कैकेयी मातेकडे गेला. कैकेयी माते बोले काही रडू बिडू नको, चांगले झालेले. म्हणजे काय चांगले झाले? बोले राम वनवासाला गेला आणि आता तू राजा होणार. बोले कोणी सांगितलंय? हे विचार आले कुठून? ते बोले ही सांगणारी मंथरा. समजला का? काही याच्यात तिच्या खरंचची लात मारली, चालू लाग इथून अयोध्येतून. तिला कैकेयी मातेला सांगितलं तू आई आहेस म्हणून, आई हत्याचं पातक होईल, त्याचा एक क्षणात तुला मारून टाकला. तुम्ही सांगता रघुकुल रीत चली आई, प्राण जाई पर वचनाला जाई. तुम्ही वचन मोडलेलं आहे. ते बोले कसं काय वचन मोडलं? बोले वचन काय दिलेलं होतं? वचन काय दिलेलं होतं? भरताला राज्यावर बसवायचं पहिलं, बरोबर, आणि नंतर रामाला वनवासात द्यायचं. मग रामाला वनवासात आधी का पाठवलं?
जर मी राजा झालो नसतो, पहिले झालो असतो तर कोणाची हिंमत होती? माझ्या प्रभूला वनवासात पाठवायची कोणाची हिंमत होती माझ्या समोर? मी राजा असतो तर काय किती किती समजवलं समजतच नाही. कौशल्या मातेने जवळ घेतलं, म्हणजे अरे भरता असं काय करतो तू? तिकडे काय करू? यांनी सर्व माझ्या जीवनाचा घात केले. मला काही करून रामाला भेटायचं आहे, त्याला परत आणायचं. निघाला ना परत तो राजाच होता ना, लवाजमा सर्व घेऊन निघाला. तिकडे गंमत अशी झाली, त्या गोहुकाला काय वाटलं माहिती का, की हा रामाच्या युद्ध करायला चाललंय की काय, आणि एकटा भरत आपल्या सर्व सैन्याला मारू शकतो, कारण तो क्षत्रिय आणि राजा आहे. तेव्हा याच्याशी युद्ध कसं काय करायचं? मग काय करायचं? ते वेळेला त्याची परीक्षा घेऊ. तिथे एक वयस्कर होते, ते वेळेला असं नाही युद्ध करू, त्याची परीक्षा घेऊ. 3 बिल्लींनी तयार केली. एकीच्या हातात पत्रावळीवर शाखा, एकीच्या हातात मांसार आणि एकीच्या हातात माशांचा रज तमस. त्याच्यातल्या ज्या पत्रावळीला तो शिवेल त्यावर त्याचा गुण समजा की सात्विक आहे, राजस आहे, तामस आहे. आणि त्याला त्या सुमंताने सांगितलेलं होतं. समजलं कोणी? सुमंताने सांगितलेलं होतं की ज्याच्या डोक्यावर असे आंब्याचे टाळा लागलेले आहे ना, तो गोवत कोण दिलेले होते ना याला. आणि समोर बघितलं, मधल्या सगळ्या जरा कसा मी कटकट करत आणल्या, बघितलं तर गोवकाला बघितल्या बरोबर समजलं का, भरताच्या आधीच पायाला फोड आलेले होते. रथातून उडी टाकली, धावत गेला आणि गोवकाच्या पायाला मिठी मारली. अखंड रामायणामध्ये एकमेव असं झालं की क्षत्रिय राजा एका शूद्र माणसाच्या, हिंद शूद्रच होता ना, पायाला मिठी मारतो. हे भरताने करून बस. म्हणून भरत महान संत. कोण होता भरत? महान संत. सामान्य संत न कसं, भरत महान संत. आणि गेला तिथे या विठ्ठल भरताचा पाहुणचार केला. त्यांनी दाखवलं इथे प्रभू झोपले होते. कुठे झोपले होते? पेंड्याची गादी केली होती, पेंड्याची आपल्याला त्याच्यावर झोपलेले होते. मैया त्याच्यावर झोपले होते. त्यांनी विचारलं मग लक्ष्मण काय करत होता? बोला तो झोपलाच नाही, तो जागाच होता. मग त्याच्याबरोबर भरत संत होता, लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर गोहक आणि दुसरे काही जण प्रभू रामचंद्र भेटायला चित्रकूटावर निघाले. इथून पायवारी सुरू झाली. संतांच्या संगतीने गोहक कुठे निघाला? रामाला भेटायला. आपण माऊलींच्या संगतीने कुठे जातो? पांडुरंगाला भेटायला. विठ्ठल चित्रकूटावर निघाले. मध्ये भारद्वाज ऋषीचा आश्रम होता. भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये तिथे गेल्यावर भरत खाली उतरला. गेला ना, भारद्वाज ऋषीला नमस्कार केला. त्यांना अत्यंत आनंद झाला. कोणाला? भारद्वाज ऋषीला. बोले बाबा या भरतात. आसनावर बसायला दिलं आणि पाद्यपूजेला सामान आणलं सर्व. त्याने विचारलं, गुरुवर हे काय चाललंय? तुमच्या मनामध्ये पण संशय आहे की काय की मी रामाच्या लढाईला? म्हणजे नाही म्हटलं, माझ्या मनामध्ये कसा काय संशय? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? म्हणजे काय सांगू बघतात. सकाळीच प्रभू रामचंद्रजी येऊन गेले. आयुष्यभर तपश्चर्या केली. त्याचं फळ प्रभू रामचंद्रजी आले. आज दुनियात नाही असं झालं, फळाला फळ आला. एवढा महान संत तू भेटला, रामावर प्रेम करणारा, म्हणजे फळाला फळ आला. बस होते पूजा करतो तुम्ही, संत पूजा करावी.
समजलं का? संतांची पूजा करावी, घरी कोणाला तरी संताला आणावं, त्याची पूजा करावी. काय होतं सांगू का? स्पष्ट सांगू ना, आपली घरात आलेली संपत्ती टिकून राहते. समजलं? पूजा करावी. भारद्वाजाची पूजा केली, नंतर तो चित्रकूट पर्वतावर गेला. सगळी ती स्टोरी सांगत नाही, मला जे मूळ सांगायचं होतं की भारत बरंच सामान्य नव्हतं. 14 वर्षी मिळालेलं राज्य होतं. नंदीग्राममध्ये तिकडे राहायची काही गरज होती का? तिथे राहिला. तिथे राहून सुद्धा, राज्य करून सुद्धा काय केलं? राज्याचा लोभ झाला नाही. हे रामराज्य. रामराज्य म्हणजे काय? नुसतं रामाचं नाव दिलं म्हणजे राज्य नाही. रामराज्यासाठी रामासारखं, भरतासारखं, शत्रुघ्नासारखं वागायला पाहिजे. समजलं ना? रामासारखं वागायला पाहिजे. आणि ते वागतो त्यावेळेला रामराज्य येतं. विठ्ठल अभंगाचा अर्थ मी आधीच सांगितला, त्याच्यामुळे अभंग वगैरे सोडवत नाही. सोडवायला कुठे परीक्षेला बसल्या होता? अभंग सोडवला परीक्षेला बसले का? अभंग सोडवला पाहिजे. पहिलं चरण काय ना, दुसरं चरण काय करायचंय? हे बसले त्यांना चरणच माहीत नाही, तर पहिले ना बरोबर. त्यांच्या हृदयातला राम जागा व्हायला पाहिजे. बरोबर ना? हृदयातला राम जागा व्हायला. आणि ह्या हृदयातून त्या हृदयामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैत ना मोडता आपणायचे केले का अर्जुना. द्वैत मोडून दिले नाही आणि अर्जुनाला तयार केले. सामान्य नाही रामायण, सामान्य कृष्ण पण सामान्य नाही. समजला का? काय सांगते कथा सांगू का? कृष्णाचं मंदिर रामाचं आहे, कृष्णाची कथा सांगते. ज्या वेळेला कन्हैया मथुरेमध्ये होते, मथुरेमध्ये असताना त्यांनी जेवण आणलं. देवकी माई यांनी जेवण आणलं. उद्धवजी होते. उद्धवजी म्हणजे ज्ञान होते, बृहस्पतीचे शिष्य. ते आणि दोघे बसलेले होते जेवायला. जेवायला बसलेले असताना देवाने काय करावं? असं थाळीच्या ताटाच्या खाली सोन्याचे ताट होते, मथुरा राज्य होतं मोठं. असं घातलं ना, असं उडवलं, भरलेलं ताट उडवलं ना, सगळं विस्कटून टाकलं आणि निघून गेले आतमध्ये बेडरूम मध्ये. हा उद्धवजी आला धावत धावत, अरे बोले काय तू जेवला नाही आणि मला पण जेवून नाही दिलं, तुला समजत नाही का? अन्न परब्रह्म असतं. किती ज्ञान मोठं बघा. परब्रह्मालाच सांगतो अन्न परब्रह्म आहे. बरोबर की नाही? हे ज्ञान आहे. आणि प्रेमामध्ये काहीच नसतं. प्रेमामध्ये फक्त प्रेम प्रेम प्रेम. बोले असं कर उद्धवजी, तू जा ना त्या गवळणीला हे करून ये ना, काय सांगून ये. ज्ञानी गेला की गप्प बसत नाही, त्याचं प्रवचन सुरूच असतं. गेलं मी सगळी कथा सांगून, सगळी कथेला 1 तास लागेल. गेल्यावर विचारलं, म्हणजे कृष्ण कुठे? काय प्रश्न येतात. कृष्णाला हा सोडून कुठे आले? मथुरेमध्ये सोडून. त्यांना विचारलं कृष्ण कुठे? त्या काय कच्च्या गुरुच्या जेल्या नव्हत्या. त्याने असं वर्ण करणं करायचं. अरे म्हणजे आताच तर त्याने घागरी उचलून दिल्या. उद्धवाने विचारलं की ताट का जिंकावलं ते? काय सांगू? आईला सांग, याच्या पुढे माझ्या ताटामध्ये दूध द्यायचं नाही. ताटामध्ये असतं ना दूध. ते बोले का? ते बोले दूध बघितलं की मला यशोदा मैयाची आणि पद्मगंधा गायीची आठवण येते. ह्या दोघींचंच दूध प्यालेलं आहे मी. लोकांनी किती सांगितलं, कीर्तनकारांनी किती सांगितलं, दूध चोरलं, दही चोरलं, लोणी चोरलं, काही त्याला चोराची गरजच नव्हती. ते जे देत घेत होता ते आपले सवंगडी धष्टपुष्ट व्हावे त्यांच्यासाठी. देव कशाला चोरी करेल? आता तुम्ही आम्ही शेतकरी होत, काय हे नाही होत. मग 1-2 म्हशी गाय असतात की नाही? महाराज तुमच्याकडे किती येतात? हा, 30 आहे. एक गाय जरी असली तरी तो माणूस दूध चोरील का?
हो 9 लाख गाई होते देवाच्याकडे, तो कशाला दूध चोरतो? चित्त चैतन्य चोरून नेले, चित्त चोरून देत होता. गाई दूध चोरायची गरज नव्हती त्याला. 9 लाख आजच्या घटकेला सुद्धा 2 वर्षापूर्वी 1.5 वर्ष झालं गेलो होतो, 2,500 गाई आज सुद्धा कन्हैयाच्या घरी आहेत आजच्या घटकेत. तो कशात दूध चोरतो? नीट वाचन करत नाही, नीट काहीच करत नाही. एकाने सांगितलं, त्याने सांगितलं, त्याने केलं, माझ्यापर्यंत येईपर्यंत त्या कथेची वाटच लागून जाते. चित्त चैतन्य चोरून, समजलं? चित्त चोरून घेतो. बरं माणसं हुशार किती. इकडे काय झालं माहिती का, कन्हैया निघून गेला आणि टवाळकी असतातच ना, त्यांनी राधा मातेला बोलवलं. ती घागर असते ना आपली, तिला असे छिद्र पाडले आणि तिच्या हातात दिले. बोले नदीवरनं भरून आण, ही जर गळायला लागली तर तू व्यभिचारी आहे. काय संबंध आहे का त्याचा? ना तुझा ना तिचा काहीच संबंध नाही. तुम्ही परीक्षा घेणारे कोण आहात? बरोबर की नाही? ती गेली नदीवर गेली, अशा गागा ठरली. आता बोले कन्हैया, ही माझी परीक्षा नाही रे गडे राजा, ही तुझी परीक्षा आहे. तुला लोक नावं ठेवतील, मी तर आता इथे जीव देईन ना, पाण्यामध्ये जाऊ जलसमाधी घेऊ शकते की नाही? ही तुझी परीक्षा आहे. भरलं ना, बाहेर एक थेंब पाणी नाही, डोकीवर घेऊन आली, असा हात घालायला लागले. समजला का हात? अरे मग तो काहीच नाही. राधा माते की जय, तुला राधा गप्प बसा. आता राधा माते की जय, समजला का? आता कन्हैयाची जय. बोले बाके बिहारी आता कन्हैयाची जय. सांगू का अर्थ? सांगू ते आपल्या अंगाला किती छिद्र आहेत, त्याला हजारो आहेत ना. घाम आल्यावर इथून घाम येतो, इथून येतो, इथून येतो. आणि ती ज्याच्या कंट्रोलमध्ये तो श्रीकृष्ण करणार. बरोबर हे आहेत की नाही कंट्रोलमध्ये? जेव्हा पाहिजे तेव्हाच येतो. आयुष्यभर पाणी निघत नाही आपल्या त्या होलातून. त्यांना जो कंट्रोल करतो तो राम, तो श्रीकृष्ण करणार. म्हणून तयाचे भजन चुकवू नका, त्याचं भजन चुकवू नका. बाकी काही चुकवा, खाणं चुकवा, पिणं चुकवा, देवळात जा नका जाऊ. आता इथे एवढं मोठं मंदिर बांधले म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी बाहेर निघताना देवाच्या पाया पडूनच जायला. बरोबर की तो आपल्याला काय देईल? आशीर्वाद देईल आणि आपलं आयुष्य बरबाद होतं. देऊळ बांधणं म्हणजे किती तसं मोठं काम आहे, परंतु एवढं असून सुद्धा जर आपण पायाने पडलो तर काही उपयोग नाही. आजूबाजूच्या राहणार दररोज नाही आतमध्ये जाता आलं, बाहेर तर पायरीच्या पाया पडता येते, पायरीच्या पाया पडून कसंही पण देवाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये. मी आमचं मंदिर बांधलं ना तेव्हा सोळावून बाबांना सांगितलं, तुला मंदिर कशासाठी बाबा? सगळ्यांसाठी. मग माझा ऐकायचं काय असं पूर्वीला होतं, पूर्व पश्चिम होतं. ते जाऊ दे दिशामिशा, देवाची पाठपोठ नाही आहे ना ज्ञानेश्वर. देवाला कुठला पाठ ना पोट ना मागणे नाही नृत्य काही संबंध नाही. म्हणून देव सगळ्यांना रस्त्यावरनं जाताना दिसेल असं बांधला. आता बघा रिक्षात गेलं तरी देव दिसतो असं वागतो. बरोबर की सगळ्यांसाठी देव आहे. देवासाठी देव नाही आला, आपल्यासाठी देव आले. कोणासाठी? आपल्यासाठी आलेले. तर त्याची त्या लेवलने पूजा करून तोच फायदा आहे. त्या उद्धवाने विचारलं गोपीनाथ मध्ये, गोपीनाथ नंदबाबाचं घर कुठे आहे? वरनं खाल्लं बघायला लागले. अरे नंदबाबाचं घर कसे आहे? तुला जायचं आहे त्याच्याकडे. पाणी गेले ना, पाण्याची धार समजलं, त्या धारेवर जा. असं हे नळ फुटलेलं पाणी नाही, गटाराचं पाणी नाही, समजलं का? ह्या देवासाठी 9 लाख गाई रडतात, त्यांच्या आश्रूचं पाणी जातं. त्या धारेवर न जा, जिथे समाप्त होतील ते नंदबाबाचं. हे सगळं उद्धवाच्या डोक्याच्या वरचा विषय होता. ज्ञान भरपूर ज्ञान होतं, पण प्रेम नसल्यामुळे प्रेम ज्ञानामध्ये प्रेम समजत नाही. प्रेमामध्ये 2 गुणिले 2 5 होतात, ज्ञानामध्ये 2 गुणिले 2 4 होतात. वर जात नाही ज्ञान. बरोबर की प्रेमामध्ये होतात ना, 5 होतात, 3 होतात, 7 होतात, काही होतात. म्हणून प्रेम
एकदम श्रेष्ठ प्रेम. गेले तिथे टाइम संपत झालं. तिथे गेल्यावर नंदबाबा होते बाहेर, ते ओळखत होते ना मथुरेला भेट झाली होती. मैया आतमध्ये येत होती. काय विचारलं नंदबाबाने? बोले उद्धवा थांबा जरा, तुझी चहा पाण्याची सोय करतो. चहा पाण्याची सोय करतो म्हणजे ती बोले नाही कुठलं तरी मागून आणतो. त्याने विचारलं मागून आणता म्हणजे? म्हणजे ज्या दिवसापासून कन्हैया गेले ना त्या दिवशीपासून तुला कोणीतरी दिलं तर खातो, नाही तर ना. थांब इथे. बसवलं त्याला, समजलं? बसवलं आणि त्याला दूध आणायला काय न्यारी आणायला गेले तेवढ्याच मैया उठली. मैया उठली आणि ती शुद्धीवर नसा देत. ती बोली अरे आला का कन्हैया? कारण मयूर पंख तेच होतं, मुकुट तोच होता ना. कन्हैया आला का? तेवढं नंदबाबा आले. बोले तो कन्हैया नाही उद्धवजी. असं बघितलं आणि खाली येऊन खाली पडलं. नंदबाबाने सांगितले एवढीच विश्रांती. कन्हैया गेल्यापासून कधीही झोपले नाही, चक्कर येऊन पडते तेवढीच विश्रांती. कधी जेवली नाही, कधी खाल्लं नाही. प्रत्येक ह्याला दगडाला जाऊन विचारत, अरे बाबा इथे कन्हैया बसत ना, इथे तुझ्या इथे या झाडाखाली कन्हैया बांसुरी वाजवता ना, कुठे आहे माझा कन्हैया, कुठे आहे? एवढी ओढ लागली होती. मागच्या जन्मीची कौशल्य माता होती. प्रेम इतकं प्रेम केलं होतं रामावर, तरी सुद्धा तिचं मन भरलं नाही. म्हणून या अवतारामध्ये यशोदा मैया झाली. सगळी कथा सांगत नाही. रामाची एक कथा सांगू ना. सविस्तर नाही सांगत, थोडा शॉर्टमध्ये सांगतो. विश्वामित्रांच्या बरोबर प्रभू रामचंद्र निघाले होते स्वयंवरासाठी. बरोबर रस्त्याला अहिल्या मातेचा आश्रम. आता राम होता, कृष्ण नव्हता. त्यांनी विश्वामित्राला विचारलं गुरुदेव हे काय आहे? त्यांच्या तोंडातून ऐकत ते बोले हा अहिल्या मातेचा आश्रम आहे. म्हणजे कोण अहिल्या माता? ही ब्रह्मदेवाची स्वकन्या आहे. तिला स्वयंवराला पण ठेवला होता की जो पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याला ही द्यायचे. सगळे निघाले, चंद्र इंद्र सूर्य सगळे धावत आले. तिथे गौतम ऋषी होते. गौतम ऋषी जरा पुढे गेल्यावर तिथे गाय वीत होती. गाय, त्या गायी वीत असलेल्या गायीला ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वा 3 फेऱ्या मारल्या. पाया पडला गायीच्या आणि आला बोले माझी झाली पृथ्वी प्रदक्षिणा. ते बोले कसे काय? ते बोले वीत असलेल्या गायीला मी कन्हैयाचा मंत्र म्हणून 3 फेऱ्या मारल्या. ते बोले बरोबर आहे, देऊन टाकले त्याला. आता दिल्यावर बाकी सगळे जे धावत होते ते बरोबर आहे ना. आता ते खरं धावतात ह्याच्यासाठी आणि धावत होते ते रागावले. त्याच्यात इंद्र जास्त विचित्र होता. जास्त सविस्तर सांगितलं की खूप वेळ लागतो या कथेला. आणि इंद्र ड्रेस बदली करून, युनिफॉर्म बदली करून आला, ऋषीचं वेश करून आला. वेळ धरून आल्यावर असा बसणार तिथे पलंगावर. तेवढ्याच अहिल्या मातेने ओळखले तू कोण आहे? माझा पती नाही आहे. समजलं? माझा पती नाही आहे. जास्त त्याला माहीत असतं ना. काय सांगू तुम्हाला आता थोडक्यात सांगू. सगळे हिरो म्हणतात पण आपल्या नवऱ्याची फायरिंग वेगळी असते. बरोबर आहे की? त्याची चालवायची पद्धत, त्याची रेस करायची पद्धत, बाकी काय सविस्तर सांगत नाही. त्याच्यावर खूप छान विरणी अवचेता परिमळ उजळ त्याला
मी म्हणे गोपाळू आला गे माये, चाचरती चाचरती बाहेर आम्ही आले, कशी ठेवे काय करू, मज करा का उपचारू अधिक ताप धरू, सखये शारंग धरू भेटवा. खूप गोड गिरेने आहे, ह्या चालीना बोलला तरच त्याला म्हणजे ह्या तुमच्या यशाचा चाली जमत नाही वारकरी. आणि एक लक्षात ठेवा, वारकऱ्यांनी जेवढे माऊलींपासून तर शेवटपर्यंत जेवढ्यांनी अभंग लिहिलं तेवढ्या उत्तम रागावर आहे. ते राग आपल्याला येत नाही ना, मग म्हणून आपण सगळे वेगवेगळे राग गातो. पण प्रत्येक अभंग हा रागावरच आहे. गैरसमज करून घ्यायचा नाही की असं कसं. मला एक जण बोललो होता, समजा ते काय माऊलींचे अभंग, तुला काय झालं ते काय जुळत नाही, हे मग जुळत नाही. तुला नाही जुळत, त्यांना जुळलेलं होतं ना, म्हणजे तू कमी पडतो गाण्यामध्ये, बरोबर आहे की नाही. माऊलींचे अभंग, तुकोबारायांचे अभंग, कबीर महाराजांच्याकडे लिहिले होते. राग तेरवा, ताल ताल असं अभंगावरच लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे गाऊ त्याच वेळेला आनंद वाटतो. आपण काही गातो मग कसा काय आनंद वाटतो. आणि गंमत झाली, प्रभू रामचंद्रची तिथे आली. कथा पूर्ण करू का थोडी, कंटाळा आला असेल तर सांगा. प्रभू रामचंद्रजी तिथे आले आणि सांगितलं, विश्वामित्राने सांगितलं चरण स्पर्श करा. प्रभू सांगतात नाही, पाय लावणार नाही. म्हणजे असं काय बोलतं, तुमचं पाय लागल्याशिवाय तिचा उद्धार होणार नाही. ते म्हणजे लाख काही असू दे, पण ती आई आहे, आईला पाय कसा काय लागला नाही. मग देवानी कथा सांगितली विश्वामित्राला. बोले गुरुदेव मी एक कथा सांगितला. आमचे पूर्वज रघुराजा, ज्याच्या नावाने आज होतं रघुकुल रीत चली आहे, तो रघुराजा त्यांनी यज्ञ केलं. आता हे आपलं नैमित्तिक झालं, देवाची प्राणप्रतिष्ठा म्हणून. पण एरवी सप्ताह करतो तेव्हा आपण काही मागणं मिळलं नसतं ना. नुसतं सप्ताह केला, हरिनाम घेतलं बस झालं. तसं त्यांनी यज्ञ केला. यज्ञ केल्यावर त्याच्यात पवन देवता प्रसन्न झाला. कोण झाला? पवन देवता, वायू देवता प्रसन्न झाला. म्हणजे राजा काहीतरी माग. कथा प्रभू रामचंद्र सांगतात विश्वामित्राला. ती म्हणजे काय मागू, मी मागासाठी केलंच नाही. दोघांचा बराच वेळ संवाद झाला. संवाद झाल्यावर ठीक आहे, मी मागतो ते देशील का. तुले हो, तू यज्ञ केला एवढा 7 दिवसाचा. तुम्हाला एकच विनंती आहे की माझ्या इथल्या अयोध्येतल्या मुली सासरी जात असतील किंवा बाहेरच्या सासूरकडे आपल्या भाषेमध्ये त्या इथे येत असतील. आणि हे किंवा काय साधन नव्हतं ना, चुकून 2 गावात एखाद्याकडे असलं तर घोडा नाही तर बैलगाडी. साधनं काही नसतं, चालत जाईल. पण सामान्य गरीब याच्यातली साधन कसं. आणि ती चालत येते, तिच्याबरोबर तिचा भाऊ आहे. पूर्वी भाऊ घेऊन जायचं, बरोबर आहे ना, भाऊ आहे. आणि ती या झाडाखाली बसली. झाडाखाली बसल्यावर तिला चुकून डुलकी लागली. तर पवन देवता एक विनंती आहे, तिच्या ओढणीला हलवून देऊ नको. काय तिची इज्जत जाईल असं करू नको. तुला तरी हे माझ्या हातातलं आहे. कबूल केलं त्यांनी पवन देवता. आता प्रभू रामचंद्र सांगितलं, गुरुदेव काय करू सांगा, ही आमची रघुकुलाची रीत आहे आणि तुम्ही पाय लावायला सांगता. ते बोले आता काय सांगू रामा, तुझ्या समोर मला बोलता येत नाही, अबोल केलंच तुम्हाला कथा सांगू. मग हात जोडले. हात जोडल्याने डोळे मिटले. आतून त्या शिलेमधून समजला अहिल्या माताने जागा केलं देवाला. आता हे तुमच्याकडे मोबाईल आता आले, तेव्हा पहिल्यापासून जागा केल्यामध्ये रामा, अरे बाबा असं काय करतो, तुझा स्पर्श नाही झाला तर मला कोण उठवेल. मुलगा आहेस ना, तुम्हाला मुलगा आहे, वले वले आता उठवे. काय आहे, मुलगा आहे ना, नक्की आई मी मुलगा आहे ना, तर बोले आहे. मग आता उठवेल. तर बोले काय करणार, तुला काय करतो ते बघ. मी लहान बालक आहे आणि लहान मूल ज्या वेळेला जन्माला येतं त्यांना सगळ्यांना समजेल बघा. त्यावेळेला ती माऊली आहे ना, बाळंतीण होती ती 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिटं बेशुद्ध पडते.
तिला मूर्छा येते ना त्या ह्याच्यामध्ये बेशुद्ध पडते आणि ते मूल ज्या वेळेला त्याच्यात कोण आई असेल तिने थापड मारली किंवा असं हलवलं तर रडायला लागतं आणि रडता रडता पाय हलवतं त्या पायाच्या स्पर्शाने ती आई जागी होते. तसं आई मी लहान मुले तू मूर्छावून पडले असं समज आणि मी रडतो तुझ्या नावाने आणि तुझ्या नावाने रडत असताना तू जागी हो. त्यावेळेला पायाचा स्पर्श केला आणि मग ती जागी झाली समजलं. आणि मग सगळं खूप मोठा इथे असेल. मग तिने नवऱ्याचे आभार मानले की किती चांगला नवरा भेटला मला. गुरु पण आला आणि राम पण आला. साधी गोष्ट आहे. दोघांपैकी एकच येतो ना. एक तर गुरु येतात नाही तर देव येतो. तिथे गुरु आले तर आम्हाला भेटून घेऊनच आले समजलं का. मग असा असलेला राम त्याचं भजन करणे समजलं त्याच्यावर प्रेम करणे एक गुरु करू शकतो. पायोजी मैने राम रतन धन पायोजी मैने राम रतन धन पायो. पायोजी मैने राम रतन धन पायो. पायोजी मैने पायोजी मैने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. मी तुम्हाला राम दिलं माझ्यातलं काही कमी होईल का. तुम्ही रामाचं भजन आता आपण सगळे बोलू आपल्यातलं काही कमी झालं. दिनं होत सवाय खरंचे ना कुठे वाकू चोर नव्हते. चोराची ताकद नाही घेऊन जायची. म्हणून वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे ना तो असा कानामीनच सांगायचा नाही उघड सांगा दादा जय जय राम कृष्ण हरी असं उघड सांगा. काही मतं कोणाची स्फोट परत चोरला तर त्याचं कल्याणच आहे बरोबर आहे. चोरला तर त्याचं कल्याण आहे काय त्याचं वाईट होणार नाही. म्हणून दिन होत सवाय पायोजी मैने गुरुकृपा असावी लागते. उत्तम गुरु असावा लागतो. उत्तम ज्ञान असावं सांगावं लागतं. प्रभू रामचंद्राला तुम्हाला जर भेटायचं आहे हे करायचं आहे तर मारुती रायालाच गुरु करा. मारुती रायाशिवाय रामचंद्रांना भेटवणारा गुरु कोणी नाही. त्याचं भजन करा त्याचं पूजन करा आणि तो ज्या वेळेला प्रसन्न होईल त्यावेळेला राम मागा. काय मागायचं त्याच्याकडनं. आम्ही लहानपणी एकत्र मारुतीच्या शाळेत वर्गात याच्यात मंदिरात शाळा असायची. तरी प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर होतं आणि त्याच्यातच 4थीपर्यंत शिकलो आम्ही. त्याच्यामुळे आपोआप कृपा झाली ना ती. शिक्षणच मारुती राहायचं. तेव्हा जी काय वेळी वाकडी मी सेवा केलेली असं प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण कर. समजलं का. ह्या गावाल्यांचं प्रेम सगळ्या गावाला मिळून समजलं का. माझी ना डॉक्टर रामदासची 50 वर्षाची दोस्ती 1-2 वर्षाची. त्याच्यामुळे त्याला सांगितलं त्यांनी मला फोन केला पण मी जो आलो तुमच्या सगळ्या गावाल्यांच्या प्रेमास्तव आलेले आहे. अच्छा तेव्हा कुठे गेले डॉक्टर साहेब. ज्ञानेश्वर
थांबा. कोण बोलतो? तुमरा तुका भावहिरा तुमरा तुका भावहिरा तुमरा तुका भावहिरा
सर्वप्रथम